नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण काजू करीची रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी काजू घेतलेले आहेत तळण्यासाठी, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी एक कांदा कापून आणि काजू उकळवण्यासाठी ठेवलेले आहे. याची आपण पेस्ट बनवून घेणार आहे. ती पण आपण भाजी बनवताना त्याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे दाटसरपणा आपल्या करीला येऊन जातो. कांदा आणि काजू छान असे उकळवून घेतलेले आहेत मी. थोडा वेळ थंड करूया याला आपण, नंतर आपण याची पेस्ट बनवून घेऊया. तोपर्यंत मी आलं लसूणची पेस्ट बनवून घेणार आहे. नंतर मी टोमॅटोची पण प्युरी बनवून घेणार आहे. या ठिकाणी मी आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे, काजू आणि कांद्याची पण पेस्ट बनवलेली आहे. या ठिकाणी मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत, 2 लवंगा, 2-3 मिरे, 2 वेलचीचे तुकडे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा, कसुरी मेथी आणि गरम मसाला घेतलेला आहे. या ठिकाणी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तूप घालणार आहे मी. तुपावर आपण हे काजू आहेत ते छान असे ब्राऊन रंगावर परतवून घेणार आहे. काजू तळून झाल्यानंतर आपण करीला फोडणी घालून घेणार आहे. छान असे थोडेसे लालसर रंग येईपर्यंत परतवून घेणार आहे आपण. मग आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे. काजू तळण्यासाठी मी तूपच घातलं आहे, कारण का तुपामुळे एक छान टेस्ट येते आपल्या काजूला, म्हणून मी तूप वापरणार आहे. काजू मी छान तुपामध्ये तळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. याला कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण करीला फोडणी घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण कढईमध्ये थोडासा हिंग घालणार आहे. जिरं पण घातलं आहे मी त्याच्यामध्येच. तेलामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा पण आपण छान ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहे. करीसाठी मी पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणी घातल्यानंतर आपल्या ह्या करीला छान असा रंग पण येईल, म्हणून मी गरम पाणीच वापरणार आहे करीसाठी. कांदा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहे, खडे मसाले घालणार आहे. खडे मसाले आता आपण कांदा भाजत असतानाच घालून घेऊया. थोडंसं खडे मसाल्यांचा एक वेगळाच फ्लेवर असतो, म्हणून मी थोडेसे वापरले आहेत याच्यामध्ये. कांद्याला आपल्या छान असा तांबूस रंग आलेला आहे. याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट पण घालणार आहे मी आता. ते पण तेलावर आपण लसणाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत छान परतवून घेणार आहे. लसूण तेलामध्ये परतवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये
कांदा आणि काजूची पेस्ट घालून घेणार आहे। कांदा आणि काजूची पेस्ट मी याच्यामध्ये घातलेली आहे। आपण आता तेलामध्ये छान अशी परतवून घेणार आहे आपण। थोडा वेळ असं परतवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालणार आहे। मग आपलं लाल तिखट, गरम मसाला ते सुद्धा आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहे। आता मी टोमॅटोची प्युरी घालत आहे याच्यामध्ये। टोमॅटोला सुद्धा आपण कच्चेपणा कमी होईपर्यंत असं छान तेलावर परतवून घेणार आहे। थोडा वेळ हे असंच परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ड्राय मसाला आहे पावडरवाले ते घालणार आहे मी। थोडा वेळ असंच होऊन दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी लाल तिखट, कसुरी मेथी हे पण घालून घेतलेलं आहे। ते पण छान असं थोडा वेळ तेलामध्ये परतवून घेणार आहे आपण। मग मसाले छान मिक्स झाल्यानंतर, मसाले तेल सोडू लागल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे। रोज रोज त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, मग वेगळं असं काहीतरी खावंसं वाटतं, तर म्हणून मी आज ही काजू करी बनवत आहे। छान आपले मसाले तेलामध्ये परतवून झालेले आहेत। मसाले छान परतवून झाल्यानंतर बघा आता मसाल्याने तेल सोडायला चालू केलं आहे कढईमध्ये। तर आता मी याच्यामध्येच या स्टेजला पाणी घालून घेणार आहे। काजू तुम्ही वरतून घातले तरीही चालतात। मी आता पाणी घालत आहे याच्यामध्ये। छान मिक्स करून घ्यायचं हे। तुम्हाला जेवढी दाटसर करी हवी असेल तेवढी दाटसर तुम्ही ठेवू शकता। करीला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता मी या ठिकाणी काजू घालत आहे करीमध्ये आणि थोडा वेळ असं ढवळून घेत आहे। चवीनुसार मीठ पण थोडंसं घालत आहे मी याच्यामध्ये। मिठाचा वापर आपण सुरुवातीपासून नाही केलेला। मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया आपण आणि एकदम बारीक गॅसवर आपण याला असंच उकळवून घेऊया। वरतून अशी कोथिंबीर घालूया। थोड्या वेळानंतर ही आपली काजू करी खाण्यासाठी तयार होईल। काजू करी माझी बनवून तयार झालेली आहे। तर मी आता सर्व पण केलेली आहे। चपातीसोबत, रोटीसोबत तुम्ही खाऊ शकता, त्याच्यासोबत जिरा राईस पण खाऊ शकता।
तर तुम्ही नक्की बनवून बघा घरच्या घरी, एकदम रेस्टॉरंट स्टाईल काजू करी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.